तर आज डायरेक्ट दौरा उंडायला होता. आता ती कशाला म्हणला तरी याच्यासाठी पार हातातनं खाली येत होतं बघा. आणि उंडायला आलो पण त्याचं काय काम झालं नाही म्हणून रित्याला म्हणलं चल केस कापायला. केस कापून घेतली बघा. मला काय बरं वाटत नव्हतं तरी बी चालतंय म्हणलं आता काय चालायला लागतं तेवढं. आणि आईने सांगितलं वरची कमी करून ये. मी काय केलीच नाही. रट्ट खायला लागतं वाटतं. तेवढ्यात ही दोघं आली तर म्हणायला लागलीत की जाऊया की जेवायला. मैऱ्याला म्हणलं कुठं जेवायला जायचं. मैऱ्या म्हणला थांब लेवल लावतो. परत जाता जाता आद्याला बी घेतला. कधी नाही येणारा माणूस आज आला. आणि मैऱ्या भाऊ काय कोणाला ऐकतच नव्हता. गाड्याला गडबडच जास्त. गडी गारटलेला समजून घ्या आता. एवढ्यात काय असं दिसलेलं लय भारी वाटलं. लागलं जाता त्याला भरून घेतलं गाडीत. मग पोहोचलो सह्याद्री हॉटेलवर. मग आल्याला ही मेन्यूवर तुटून पडली त्या. एवढी भूक केलेली तर आद्या गप्पाने आरशात बघून तोंड बघत होता. तर ह्या त्याची काय मस्ती वेगळी. मग आद्या म्हणायला लागलं ताट आले पण रोट्या कुठं. मग थोडा वेळ रोट्या प्यायल्या सगळी आगाडलेली तर. मग त्याला बी बुक्का पाडला. मग सोय लावली थम्सअपची. ए अरे ते माझं आहे. किती रुपयाला अरे हाताने काढलं काय. महिऱ्याकडचं थम्सअप घेतलं म्हणून रित्या लागला हसायला. म्हणून महिऱ्याला म्हणलं पे बाबा असं सांग की. म्हणलं 10 रुपये म्हणलं आपापलं घेणार आहे तुम्ही. आपलं पैसे पैसे लागते त्याला घ्यायचं. आधाराला बचत केला पैशाची. जिंकले. आणि जाता जाता तेवढी माझी चेष्टा बघून जावा. आवडला असेल तर शेअर आणि फॉलो करा आणि भावाला सपोर्ट करा.